मला उद्याची काळजी आहे. आय एम वरीड फॉर टुमॉरो. आय एम वरीड फॉर टुमॉरो. टुमॉरो म्हणजे उद्या, हे तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. वरी म्हणजे काय? काळजी करणे. खरंच त्याने माझ्याबरोबर चुकीचं केलं. बऱ्याचदा हे सेंटेन्स बोलतो, खरंच त्यानं माझ्याबरोबर चुकीचं केलं, अशा प्रकारे. याला इंग्लिशमध्ये म्हणा, ही रिअली डिड रॉंग टू मी. ही रिअली डिड रॉंग टू मी. रिअली म्हणजे काय? खरंच किंवा खरोखर. आणि डिड म्हणजे करणे या अर्थाने डिड घेतला आहे. रॉंग म्हणजे चुकीचं. ही गोष्ट मनातून काढून टाक. टेक आउट दिस थिंग्स फ्रॉम युअर माइंड. टेक आउट दिस थिंग्स फ्रॉम युअर माइंड. टेक आउट म्हणजे काढून टाकणे आणि थिंग्स म्हणजे गोष्ट. टेक आउट दिस थिंग्स फ्रॉम युअर माइंड. इझी सेंटेन्स आहे. एकदा दोनदा जर तुम्ही बघितलं किंवा ऐकलं तर हे तुम्हाला नक्कीच लक्षात राहणार आहेत. हे सेंटेन्स तुम्हाला तुमच्या डेली यूज मध्ये किंवा डेली लाईफ मध्ये बोलायची आहेत. तुम्ही जर बोलत राहिला तरच तुम्हाला इंग्लिश येत राहील. आणि तुम्ही नुसतं बघून जर सोडून दिलं तर इंग्लिशचं एकही सेंटेन्स लक्षात राहणार नाही. मला चांगलं माहित आहे की काय करायचं. मला चांगलं माहित आहे की काय करायचं. आय नो वेल व्हॉट टू डू. आय नो वेल व्हॉट टू डू. आम्ही जिथे भेटलो ते हे ठिकाण आहे. धिस इज द प्लेस वेअर वी मेट. धिस इज द प्लेस वेअर वी मेट. वेअर म्हणजे जिथे भेटलो या अर्थाने घेतलेला आहे. आणि धिस इज प्लेस म्हणजे जागा. मीट म्हणजे काय? भेटणे. माझ्या ऐवजी तो तिथे गेला. ही वेंट देअर इन्स्टेड ऑफ मी. ही वेंट देअर इन्स्टेड ऑफ मी. इन्स्टेड म्हणजे च्या ऐवजी आणि देअर म्हणजे तुम्हाला माहित आहे वेंट हे गोचं सेकंड फॉर्म आहे. क्लिअर? एके दिवशी तुला सगळं समजेल किंवा एक दिवस तुला सर्व काही कळेल. कोणत्याही प्रकारचं सेंटेन्स आलं तर तुम्हाला हेच बोलायचं आहे इंग्लिशमध्ये. वन डे यू विल रिअलाइज एव्हरीथिंग. वन डे यू विल रिअलाइज एव्हरीथिंग. वन डे एके दिवशी. रिअलाइज म्हणजे कळणे किंवा समजणे आणि एव्हरीथिंग सर्व काही. माझ्यावर दया करा. हॅव मर्सी ऑन मी. हॅव मर्सी ऑन मी. मर्सी म्हणजे दया करणे. तुला तो दिवस आठवतो का? डू यू रिमेंबर दॅट डे. डू यू रिमेंबर दॅट डे. रिमेंबर म्हणजे आठवणे. दॅट डे तो दिवस. एक दिवस तिला कळेल. बऱ्याचदा म्हणतो आपण सेंटेन्स नेहमी डेली यूज मध्ये म्हणत असतो किंवा डेली लाईफ मध्ये आपण अशी सेंटेन्स बोलतो की एक दिवस तिला कळेल. सिंपल इंग्लिश मध्ये म्हणा, वन डे सी विल रिअलाइज. वन डे सी विल रिअलाइज. रिअलाइजचं तुम्हाला सांगितलेलं आहे मिनिंग मी. काय बकवास बोलत आहेस. व्हॉट रबिश आर यू टॉकिंग. व्हॉट रबिश आर यू टॉकिंग. रबिश म्हणजे बकवास किंवा नॉनसेन्स म्हणजे मूर्खासारखं. अशा प्रकारे तुम्ही याचं मिनिंग घेऊ शकता. आज तू नाश्त्यामध्ये काय खाल्लं. व्हॉट डिड यू हॅव फॉर ब्रेकफास्ट टुडे. व्हॉट डिड यू हॅव फॉर ब्रेकफास्ट टुडे. ब्रेकफास्ट नाश्ता किंवा न्याहारी. टुडे म्हणजे आज. क्लिअर? हॅव म्हणजे खाणे या अर्थाने हॅवचा यूज केलेला आहे. ती तिच्या मनात खुश असेल. ती तिच्या मनात खुश असेल किंवा ती मनात खुश असेल असेही सेंटेन्स असू शकतं. सी विल बी व्हेरी हॅपी इन हर ओन. सी विल बी व्हेरी हॅपी इन हर ओन. सी विल बी व्हेरी हॅपी इन हर ओन. मी रात्री जेवणार नाही किंवा मी रात्री जेवण करणार नाही. आय विल नॉट ईट डिनर ॲट नाईट. आय विल नॉट ईट डिनर ॲट नाईट. डिनर. डिनर म्हणजे काय? रात्रीचं जेवण जे असतं त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतात? डिनर म्हणतात. ताटात अन्न ठेवू नकोस किंवा ताटात अन्न सोडू नकोस कसंही सेंटेन्स असेल. डोंट लिव्ह फूड इन द प्लेट. डोंट लिव्ह फूड इन द प्लेट. तू माझ्याबद्दल काय विचार करतो. व्हॉट डू यू थिंक अबाउट मी. व्हॉट डू यू थिंक अबाउट मी. मी तुझ्यासाठी काही आणलं आहे. आय हॅव गॉट समथिंग फॉर यू. आय हॅव गॉट समथिंग फॉर यू.
आता हे जे सेंटेन्स आहे, मी तुझ्यासाठी काही आणलं आहे, मला तुझ्यासाठी काही मिळालं आहे, दोन्ही प्रकारचे सेंटेन्स आले तर त्याला इंग्लिशमध्ये अशाच प्रकारे बोला, तू सगळी मजा खराब केली. यू स्पॉइल्ड ऑल द फन. यू स्पॉइल्ड ऑल द फन. स्पॉइल करणे, खराब करणे. या गोष्टी लक्षात ठेव. कीप दीज थिंग्स इन माइंड. कीप दीज थिंग्स इन माइंड. माझं त्याच्याशी बोलणं झालं नाही. I didn't have a talk with him. I didn't have a talk with him. त्याला हे समजतं का? Does he understand this? Does he understand this? Understand म्हणजे समजणे, या अर्थाने अंडरस्टँडचा यूज केलेला आहे. एक गोष्ट पक्की आहे किंवा एक गोष्ट नक्की आहे. One thing is sure. One thing is sure. शुअर म्हणजे नक्की किंवा पक्की, या अर्थाने शुअरचा यूज केलेला आहे. जास्त हवेत उडू नकोस. डोंट पुट ऑन इयर्स. डोंट पुट ऑन इयर्स. तो शॉक मध्ये होता. ही वॉज इन शॉक. ही वॉज इन शॉक. त्याला स्पष्ट नकार द्या. गिव्ह हिम अ फ्लॅट रिफ्यूज. गिव्ह हिम अ फ्लॅट रिफ्यूज. फ्लॅट रिफ्यूज म्हणजे स्पष्टपणे नकार देणे, या अर्थाने फ्लॅट रिफ्यूजचा यूज केलेला आहे. हे नकली वाटत आहे. इट सीम्स टू बी फेक. इट सीम्स टू बी फेक. फेक म्हणजे नकली, या अर्थाने फेकचा यूज केलेला आहे. तुला तिथे जायला पाहिजे होतं. यू शुड हॅव गॉन देअर. यू शुड हॅव गॉन देअर. वाटतं तुला कोणी सांगितलं नाही. लुक्स लाईक नो वन टोल्ड यू. लुक्स लाईक नो वन टोल्ड यू. लुक्स लाईक नो वन टोल्ड यू. मी हा चित्रपट बघून कंटाळलो आहे. मी हा चित्रपट बघून कंटाळलो आहे. आय एम टायर्ड ऑफ वॉचिंग धिस मूवी. आय एम टायर्ड ऑफ वॉचिंग धिस मूवी. टायर्ड होणे, थकणे, आणि वॉच करणे म्हणजे बघणे, हे तुम्हाला माहित आहे. माझ्या जाण्याने तिथे काही होणार नाही. नथिंग विल हॅपन इफ आय गो देअर. नथिंग विल हॅपन इफ आय गो देअर. नथिंग म्हणजे काहीच, या अर्थाने नथिंगचा केलेला आहे यूज. माझ्या डोळ्यात पाणी येत आहे. माय आईज आर वॉटरी. माय आईज आर वॉटरी. तू खरंच बहिरा आहेस का? आर यू रिअली हार्ड ऑफ हिअरिंग. आर यू रिअली हार्ड ऑफ हिअरिंग. हार्ड ऑफ हिअरिंग म्हणजे बहिरा, या अर्थाने हार्ड ऑफ हिअरिंगचा यूज केलेला आहे. मला हेच म्हणायचं आहे. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू से. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू से. एकट्याला बोलू इच्छितो म्हणजे मला तुला एकट्याला बोलायचं आहे. आय वॉन्ट टू टॉक टू यू अलोन. आय वॉन्ट टू टॉक टू यू अलोन. अलोन म्हणजे एकटा. मी आता शेवटचं विचारेन. नाव आय विल आस्क फॉर द लास्ट टाइम. नाव आय विल आस्क फॉर द लास्ट टाइम. मी हे करून दाखवेन. आय विल मेक इट हॅपन. आय विल मेक इट हॅपन. माझी त्याच्याशी जुनी दुश्मनी आहे. आय हॅव बॅड ब्लड विथ हिम. आय हॅव बॅड ब्लड विथ हिम. आम्हाला कशाचीही कमी नाही. वी डोंट लॅक एनिथिंग. वी डोंट लॅक एनिथिंग. लॅक म्हणजे कमी नसणे, एनिथिंग म्हणजे कशाचीही. तू मला खोटा विश्वास देत आहेस. यू आर गिव्हिंग मी फॉल्स अश्युरन्स. यू आर गिव्हिंग मी फॉल्स अश्युरन्स. तुला समजून सांगून सांगून मी थकले आहे किंवा मी थकलो आहे. आय एम टायर्ड ऑफ मेकिंग यू अंडरस्टँड. आय एम टायर्ड ऑफ मेकिंग यू अंडरस्टँड. मी एक डुलकी घेणार आहे. आय एम गोइंग टू टेक अ नॅप. आय एम गोइंग टू टेक अ नॅप. नॅप म्हणजे डुलकी घेणे किंवा वामकुक्षी घेणे, या अर्थाने नॅपचा यूज केलेला आहे. काल त्यांच्यात वाद झाला. दे हॅड अन आर्ग्युमेंट्स यस्टरडे. दे हॅड अन आर्ग्युमेंट्स यस्टरडे.
आर्ग्युमेंट्स वाद विवाद या अर्थाने आर्ग्युमेंट्सचा यूज केलेला आहे. यस्टरडे म्हणजे काल. मला लवकर उठण्याची सवय नाही. आय एम नॉट युज्ड टू गेटिंग अप अर्ली. आय एम नॉट युज्ड टू गेटिंग अप अर्ली. लवकर उठण्याची सवय नाही म्हणून आपण इथे युज्ड टू चा यूज केलेला आहे. आळशी असणे ही एक वाईट सवय आहे. आळशी असणे ही एक वाईट सवय आहे. Being lazy is a bad habit. Being lazy is a bad habit. मला आज आंघोळ करावीशी वाटत नाही. I don't feel like taking a bath today. I don't feel like taking a bath today. Don't feel like करावीशी वाटत नाही म्हणून आपण इथे डोंट फील लाईक चा यूज केलेला आहे. सध्या तू माझ्याशी बोलू शकतोस किंवा आता तू माझ्याशी बोलू शकतोस. फॉर द टाइम बिंग यू कॅन टॉक टू मी. फॉर द टाइम बिंग यू कॅन टॉक टू मी. तुला पण याची सवय होईल. इवन यू वुड गेट युज्ड टू इट. इवन यू वुड गेट युज्ड टू इट. आपल्याला पैसे द्यावे लागतील. We might have to give money. You might have to give money. I hope guys तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. गाइस व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.